आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे सिद्ध करून दाखवू, हे मी म्हणालो. हा मुद्दा लपवून ठेवला गेला. ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये गेल्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही. हे लोक काय येत आहेत त्याचा विचार मी त्यांचं स्वागत करतोय, परंतु मला शिव्या देण्यापेक्षा, माझ्यावर आरोप करण्यापेक्षा हे लोक का तुम्हाला सोडतायत याचा विचार करा. अरे पळता कुठं? फिरा मागा. तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत. लढा नाही तर मरा. जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली होती असं. सर्वसाधारणपणे जातो त्याला जायचं असेल त्यांनी जा, हा विचार माझा नाही. हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्याबरोबर राहिले पाहिजे याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, ही भूमिका मी मांडली. पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावं, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात, तरी सुद्धा जर कोण सोडून जात असेल, समजावून सुद्धा तो थांबत नसेल, तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केलं. पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही, हे मी कालही म्हणालो होतो आणि आजही म्हणतोय. पण त्याचबरोबर मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरता खूप मोठे प्रमुख अशा पद्धतीचे 2 ऐतिहासिक दाखले दिले होते. एक दिला होता तो सिंहगडावर जी उदय भान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांमध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि मावळे सैरावैरा झाले, पळायला लागले. त्यानंतर सूर्याजी मालुसरे धावत आले, तानाजी मालुसरेंचे बंधू, आणि त्यांनी सांगितलं अरे पळता कुठं? फिरा मागा. तुमचे पळायचे दोरच मी कापून टाकलेले आहेत. लढा नाही तर मरा. आणि मावळे लढले आणि जिंकले. आणि म्हणून जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनाला उभारी मिळावी याकरता म्हणून तुम्ही दाखला दिला. आणि त्याचबरोबर संभाव्य गेलेल्यांचं संभाव्य काय अडचणी निर्माण होतील हे मी सांगितलं. आणि त्याच्याकरता दुसरं ऐतिहासिक मी उदाहरण दिलं, ते विजापूरच्या किल्ल्याचं उदाहरण दिलं की विजापूरच्या किल्ल्याच्या भोवती जो खंदक खणलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते ज्या वेळेला शत्रूचे सैनिक त्या विजापूर किल्ल्यावर चढाई करायला यायचे ते शेवटी त्या खंदकात पडूनच मरायचे. आणि म्हणून आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही. आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला. हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत. म्हणजे पहिला मुद्दा सुद्धा नजरेआड झालेला आहे, दुसरा मुद्दा देखील नजरेआड झालेला आहे, तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीने मी अत्यंत महत्वाचा मांडला. काय म्हणला? आणि हे मुद्दे कसे समोर येतात तर तुमच्यासारखे मित्र समोरून प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही उत्तर देत असतो. बऱ्याच वेळेला आपले प्रश्न दाखवले जात नाहीत, फक्त आमचं उत्तर दाखवलं जातं. एक अत्यंत विचार मी महत्वाचा मांडला की जो आजपर्यंत मला असं आजही मी सांगतो ठामपणे की आमच्या शिवसेनेमध्ये कुणी मांडला नाही असं माझं ठाम मत आहे. काय विचार मांडला जातो सातत्यानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच आहोत, अशी जी काही मंडळी म्हणते त्यांना मी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? की आपल्याकडे वारसदार नेमण्याची आणि वारस तपास करण्याची एक महसूल खात्यामध्ये पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एखादा तलाठी वारस तपास करतो, तो मूळ वारसदारला बाजूला सारतो आणि एका रात्रीत कोणाला तरी वारसदार म्हणून नेमतो आणि मूळ वारसदारला शेवटी न्याय मागावा लागतो. आणि म्हणून त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत घडलंय. विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला. आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात मागतोय, पण आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय वास्तविक पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा कलम 260A अन्वये 60 दिवसामध्ये तो निर्णय झाला पाहिजे. हे कैलासवासी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेल्या कायद्यामध्ये आहे. आज 60 महिने व्हायला आले तरी सुद्धा तारीख पे तारीख मिळते. आणि म्हणून मी असं म्हटलं की जरी
एखाद्या तलाट्यानं वारसदार खोटा दाखवला असेल तर शेवटी खऱ्या वारसदारला आपलं नाव लावण्याकरता म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते, लढावं लागतं, कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो. आम्ही तो न्याय मिळवू. आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे सिद्ध करून दाखवू हे मी म्हणालो. हा मुद्दा लपवून ठेवला गेला. हा मुद्दा कुठे उजेडात आला नाही. मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत व्यावहारिकपणे मी मांडलाय. सर्वसामान्य माणसाला हे पटेल की खरा वारसदार कोण आहे. हेच पवार साहेबांच्या बाबतीत पण मी त्यांचा उल्लेख केला नाही. हेच पवार साहेबांच्या बाबतीत घडायला पाहिजे. हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते राजन साळवी यांनी नुकतंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काल भास्कर जाधव यांनी मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असे विधान केले होते. आता यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी माझ्या गेल्या 43 वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही असे भास्कर जाधव म्हणाले. मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही असे विधान मी केले होते. शिवसेनेनं मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली असे दाखवलं जात नाही. मी नम्रपणे सांगतो की मी जर असा शब्दप्रयोग केला असेल तर तुम्ही जरूर प्रसारित करा. मी माझ्या गेल्या 43 वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. हे केवळ माझ्याच वाटेला आलं असं नाही, असा भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं. हे माझं दुर्दैव आहे. हा दोष मी माझ्याकडे घेतला. हा पहिला खुलासा आहे असे भास्कर जाधव म्हणाले. सर्वसाधारणपणे जातोय त्याला जायचं असेल तर जा हा विचार माझा नाही. हा विचार मी मांडत असताना आपले सहकारी आपल्यासोबत राहायला हवेत याकरिता आपण प्रयत्न केले पाहिजेत ही भूमिका मी मांडली. पक्षप्रमुखांनी जरूर हे विधान करावे. तो त्यांचा हक्क, अधिकार आहे. त्यांना अनेक गोष्टी दिल्या असतात तरी देखील तुम्ही सोडून जात असेल आणि समजावून ती व्यक्ती समजत नसेल तर शेवटी पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेणं योग्य आहे असं मी समर्थन केले. पण पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही. हे मी काली म्हणालो होतो, आजही बोलत आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटले. महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की कोणालाही कोणाची गरज राहिली नाही. जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू. शिवसेनेचे खरे वारसदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. पण ते असतानाही कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला, कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याच्या नावाच्या आणि निशाणीचा वारसदार नेमला. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात न्याय मागतोय पण आम्हाला न्याय मिळत नाही असे भास्कर जाधव यांनी सांगितले. गेल्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणतंही पद मिळवण्यासाठी मी कधी नोटंकी केली नाही. मी कधी नाटक केलं नाही. मी रडत बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबाने, नाही मिळालं तर तेही माझ्या नशिबानं. मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हे करतोय. मी कोणाकडे तरी जाणार असा जो काही दबाव निर्माण करतोय, मी माझ्या आयुष्यात अशी नोटंकी केली नाही. असा नोटंकीपणा मी कधी केला नाही. माझी राजकारणातील किती वर्ष राहिली जे मी त्या काळात केली नाही तर आता काय करेल. ज्या माणसाने 43 वर्षात अनेक पद उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे. पण मी कुठलंही पद मिळवण्यासाठी मी हे सर्व करणं हे कधीही केले नाही आणि करणार नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. झालं.